सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. काल मी एक ब्लॉग बनवला होता आणि कालचा ब्लॉग आपला होता जगण्यावरून, की जीवनामध्ये जगून घेतलं पाहिजेत. तर या विषयावरती मी माझा विचार व्यक्त केले होते. तर भरपूर लोकांनी त्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद दिला आणि आज पुन्हा तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन आलो मी. आजचा आपला विषय आहे कदरचा. कदर म्हणा किंवा काळजी म्हणा, तर याच विषयावरती आज आपण बोलणार आहेत. सहज मिळणार त्याची काही किंमत नसते. म्हणजे जे सहज मिळतं आपल्याला, मग ते प्रेम असो, वस्तू असो, यश असो किंवा काही असो, आपण काहीही धरू शकतो. जे आपल्याला सहजपणे मिळतं, म्हणजे कोणत्याही प्रकारची मेहनत नाही किंवा काही कष्ट नाही केले आपण ते मिळवण्यासाठी, तर त्याची आपल्याला काही किंमत नसते, कारण की ते आपल्याला सहज मिळालेलं असतं. पण एखादी वस्तू म्हणा किंवा प्रेम म्हणा किंवा काहीही म्हणा, जे मिळवण्यासाठी आपण काबार कष्ट केले, मेहनत केली किंवा ते मिळवण्यासाठी आपण बदनाम झालो, आपलं नाव खराब झालं, तर तेव्हा आपल्याला त्याची खरी किंमत कळते. का कळते? कारण की ते मिळवण्यासाठी आपण काबार कष्ट केलेले असतात, देवाकडं प्रार्थना केलेली असते किंवा आपलं नाव खराब झालेलं असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण किती संघर्ष केला हे त्या व्यक्तीलाच माहीत असतं. परंतु जे सहजासहजी मिळतं त्याची माणसाला कदर राहत नाही. आपण एक गाडीचं उदाहरण घेऊ. समजा आपल्याकडे एखादी गाडी नाहीये, परंतु आपल्या मनामध्ये एक इच्छा असते की आपली पण एक गाडी असावी. तर ती गाडी घेण्यासाठी आपण काबार कष्ट करतो, मेहनत करतो, देवाकडं प्रार्थना करतो की ही गाडी मला घ्यायची आहे, माझं स्वप्न आहे, हे स्वप्न माझं पूर्ण होऊ दे, असं आपण देवाकडं प्रार्थना करतो. परंतु एखाद्या व्यक्तीकडे गाडी आहे, तर त्या व्यक्तीला त्याची कदर नसते. मी असं नाही म्हणत की प्रत्येकाला कदर नसते, परंतु काही काही लोक आहेत की ज्यांना काही गोष्टीची कदर नसते. जसं की मी उदाहरण गाडीचं सांगत आहे, की एखाद्या व्यक्तीकडे गाडी आहे, तर त्याला त्या गाडीची कदर नसते. कधी त्या गाडीला पुसत नाही, धुवून काढत नाही किंवा कशीही वापरतो. का? कारण की त्याला ती गाडीचं महत्त्व माहीत नाहीये. कारण की त्याला सहजासहजी मिळालेली असतं ती. वडील घेऊन देतात म्हणून त्याला त्याची जाणीव नसते. परंतु एखादा व्यक्ती म्हणा, काबार कष्ट करून, मेहनत करून, देवाकडं प्रार्थना करून, स्वतःच्या हिमतीवरती गाडी घेतो, तर त्या व्यक्तीला त्या गाडीचं महत्त्व माहिती असतं की या गाडी मिळवण्यासाठी आपण किती काबाड कष्ट केले, किती मेहनत केली. तर तो व्यक्ती त्या गाडीला जीवापेक्षा जास्त जपतो. तसंच माणसांचं पण आहे.
एखादा व्यक्ती आपल्यावरती खरं प्रेम करत असेल, परंतु समोरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीची कदर नसते. जो व्यक्ती आपल्याला मनापासून जपतो, मनापासून प्रेम करतो, ज्या गोष्टीमध्ये त्याला आनंद मिळतो त्या गोष्टी तो करतो, परंतु समोरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीची कदर नसते. आणि दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीवरती प्रेम करतो की काश तो व्यक्ती आपल्या जीवनात जर असता तर. पण ज्या व्यक्तीच्या जीवनात आहे तो व्यक्ती, त्या व्यक्तीला त्याची कदर नसते. जसं की तुम्ही तो दुनियादारी पिक्चर बघितला असेल, की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करतो, पण दुसरा व्यक्ती तो तिसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करतो. असंच असतं रिअल लाईफमध्ये पण. त्याच्या जीवनामध्ये आपण आहे त्या व्यक्तीला त्याची कदर नसते, परंतु ज्याच्या जीवनात आपण नाहीये त्या व्यक्तीला आपली कदर असते. असे भरपूर उदाहरण आहे कदरचे. तर जाता जाता मी एवढं सांगेल की जे आहे आपल्या जवळ त्याला जपा, त्याची काळजी घ्या, त्याला आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका. कारण की एकदा जे आपल्यापासून गेलं तर ते पुन्हा मिळत नाही.